previous lecture study that laws of motion म्हणजे स्टडी मोशन म्हणजे काय वगैरे वगैरे आपण बघितलं. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स म्हणजे काय हे समजून घेतलं. आज आपल्याला स्पीड आणि वेलोसिटी यामधला कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. स्पीड अँड वेलोसिटी. तत्पूर्वी आता आपल्याला एक दोन प्रश्न दिलेले आहेत की वेक्टर आणि स्केलार म्हणजे काय. रिकॉल मध्ये असा प्रश्न विचारलेला आहे. तर स्केलार क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी हे आपण अगोदर समजून घेऊ. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय. फक्त तिथं इट एक्सप्रेस विथ ओनली विथ मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड माहीत असेल तर ती एक्सप्रेस होते. त्याला आपण स्केलर क्वांटिटी असं म्हणतो. आणि इथं मॅग्निट्यूड as well as direction. The quantity which is expressed only with magnitude is known as scalar quantity, and the quantity which expressed with magnitude as well as direction is known as vector quantity. Examples आपल्याला इथे काही बघू आपण. एक्झाम्पल काय बघता येईल आणि त्याला स्केलर आहे का हे सांगू आपण. कालच्या चित्रामध्ये आपण बघितलं की डिस्टन्स ही काय होती आपली स्केलर क्वांटिटी होती. म्हणजे डिस्टन्स किती आहे हे सांगण्यासाठी आपल्याला डायरेक्शनची गरज नाही. आणि दुसरी होती इथं आपण बघितलं एक्झाम्पल याच्यामध्ये की डिस्प्लेसमेंट. अशा आपल्याला इथं अनेक काही उदाहरणं बघता येतील. तर इथं पुस्तकामध्ये काही सांगितलेले आहेत ते आपण एक एक पाहू. डिस्टन्स, स्पीड. तर स्पीड आपण आज बघणारच आहोत ती काय आहे. वेलोसिटी, स्पीड ही स्केलर आहे, वेलोसिटी ही वेक्टर आहे. टाइम, आता टाइम जर बघितले आपण, टाइम सांगण्यासाठी आपल्याला डायरेक्शनची गरज आहे का नाही, म्हणजे स्केलर क्वांटिटी आहे. त्याच्यानंतर स्पीड. तर स्पीड काय होईल ही सुद्धा स्केलर क्वांटिटी होईल. आणि इकडं काय वेलोसिटी. तर हे झालं वेक्टर आणि स्केलर क्वांटिटीच्या बाबतीत. आता आपण पहिल्यांदा समजून घेऊ आता स्पीड काय आहे आणि स्पीड कशाला म्हणतो. तर स्पीड म्हणजे काय, तर टोटल डिस्टन्स कव्हर्ड पाऊल टोटल टाइम रिक्वायर्ड. थोडक्यात सांगायचं झालं तर स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम असं आपण म्हणू शकतो. डिस्टन्स अपॉन टाइम आहे म्हणजेच त्याचं युनिट काय होईल. डिस्टन्स साठी आपण युनिट काय वापरलं होतं, मीटर. आणि टाइम साठी युनिट सेकंद. म्हणजेच त्याचं युनिट काय आहे मला सांगा, मीटर पर सेकंद हे त्याचं युनिट आहे. आता ही क्वांटिटी कोणती आहे याच्यासाठी आपल्याला डिरेक्शनची गरज आहे का नाही, म्हणजे स्केलर क्वांटिटी. एक मुद्दा क्लिअर झाला. त्याच्यानंतर अजून काय स्पीडच्या बाबतीत स्पीड जी आहे ती काय असू शकते, पॉझिटिव्ह स्पीड असू शकेल किंवा झिरो असू शकेल. पॉझिटिव्ह किंवा झिरो अशी स्पीड असू शकते. ठीक आहे. आता हे स्पीडचं झालं. आपण आता व्हेलॉसिटी म्हणजे काय. व्हेलॉसिटी म्हणजे काय
तर व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ते दोघांमध्ये काय फरक दिसायला नेमका तुम्हाला की डिस्टन्स, टोटल डिस्टन्स कव्हर्ड डिवायडेड बाय टोटल टाइम रिक्वायर्ड, याचं सुद्धा आपण इथं डिस्प्लेसमेंट असं लिहिलंय. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, दोन्हीमध्ये इथं डिस्टन्स आहे तर इथं फक्त डिस्प्लेसमेंट आहे. आता याचं जर युनिट आपण चेक केलं तर युनिट काय होईल, डिस्प्लेसमेंटसाठी एम आणि टाइमसाठी एस म्हणजे मीटर पर सेकंदच होईल. म्हणजे युनिट ऑफ वेलॉसिटी अँड स्पीड इज सेम. त्याच्यानंतर आता ही जी आहे स्केलर आहे का वेक्टर आहे हे आपण ठरवू. आता डिस्प्लेसमेंट म्हटल्यानंतर काय आपण बघितलं होतं कालच्या एक्झाम्पल मध्ये, किंवा डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आणि डिस्टन्स म्हणजे काय. डिस्टन्स म्हणजे काय तर ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इज नोन एज डिस्टन्स. बरोबर, हे म्हणजे ऍक्च्युअल पाथ आहे. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, द डिस्टन्स बिटवीन, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉइंट अँड एंड पॉइंट. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला डायरेक्शनची गरज पडू शकते. व्हेलॉसिटी हे वेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपली जी व्हेलॉसिटी आहे ती पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते और झिरो सुद्धा असू शकते. स्पीड ही पॉझिटिव्ह किंवा झिरो असेल, स्पीड ही कधीही निगेटिव्ह असणार नाही. मग आता व्हेलॉसिटी ही पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो कशी असू शकेल. आता पॉझिटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे काय, जेव्हा आपण एखाद्या डिरेक्शन मध्ये चाललेलो आहोत सरळ तेव्हा ही पॉझिटिव्ह, त्याच्या अगेन्स्ट येत आहोत निगेटिव्ह, म्हणजे ब्रेक मारले आपण निगेटिव्ह व्हेलॉसिटी. क्लिअर. आणि झिरो व्हेलॉसिटी म्हणजे जेव्हा ते रेस्ट पोझिशनला असते तेव्हा ते झिरो व्हेलॉसिटी असेल. अशा पद्धतीने या दोघांमध्ये पण हे बघितलेलं आहे. आणि मग आता व्हेलॉसिटी आणि स्पीड हे सेम असतील का आणि केव्हा असतील आणि केव्हा नसतील हे आपण बघून. तर आपण एक एक्झाम्पल जे बघितलं होतं कालच्या पिरियड मध्ये, किंवा ते इथे एक स्कूल आहे, या ठिकाणी एक या मुलीचं घर आहे शीतलचं, आणि या ठिकाणी एक दुसऱ्या मुलीचं घर आहे संगीताचं. असं एक्झाम्पल काल बघितलं होतं आपण. आणि हे स्कूल, बरोबर. त्याच्यामध्ये आपण मला वाटतं इथं 1300 मीटर, इथं 500 मीटर आणि इथं 1200 मीटर असं. तर आता स्पीड आणि वेलॉसिटी केव्हा सेम असतात आणि केव्हा नसतात हे आपण थोडक्यात समजून घेऊ. आता समजा या ठिकाणी शीतलची आपण स्पीड बघितली, शीतलची स्पीड, आता याला समजा आपण, आणि इथं याच्यासाठी आपल्याला समजा इथं काही म्हणजे 24 मिनिट्स लागतात असं म्हणलेलं, या इथं 5 मिनिट्स, आणि या ठिकाणी किती मिनिट्स लागतात म्हटलेलं 5 आणि 24. तर या ठिकाणी जर आपण ह्या पाथ ए चा विचार केला, हे पाथ ए असं जर कन्सिडर केलं तर शीतलची जी स्पीड आहे, शीतल स्पीड पाथ ए म्हणजे ती काय होईल 500 डिवायडेड बाय 5. आता इथं मीटर मध्येच आपण हे घेतलेलं आहे, म्हणजे हे 100 मीटर होईल. ठीक आहे. आणि पाथ बी ला तिची जर स्पीड आपण बघितली तर पुस्तकातल्यानुसार आपण बघू 1200 डिवायडेड बाय 1200 24 मिनिट्स. या ठिकाणी 24 मिनिट्स.
मग हे किती होईल 1200 डिवाइडेड बाय 24 म्हणजे 50 मिनिट बरोबर. तर आता याच्यानंतर हे झालं शीतलचं जे स्पीड आहे ते ए पाथ आणि बी पाथ आपण बघितलं. आता ॲव्हरेज जर स्पीड काढली आपण तर ती ॲव्हरेज स्पीड काय येईल 500 प्लस 1200 डिवायडेड बाय 5 प्लस 24 that is 1700 divided by 29 minutes. आणि याला जर डिवाइड केला आपण तर त्याचा आन्सर येते 58.6 मीटर पर मिनिट. मिनिटच आपण इथे घेतलं. तर ही झाली ॲव्हरेज स्पीड. जेव्हा ए म्हणजे हा पाथ आणि हा बी पाथ या मार्गाने जेव्हा ही शीतल जाणार आहे तेव्हा तिचं स्पीड काय झालं तर हे स्पीड आलं आणि ॲव्हरेज स्पीड आलं. आता या ठिकाणी जर आपण व्हेलॉसिटी चेक केली तिची तर व्हेलॉसिटी काय होईल मला सांगा. व्हेलॉसिटी आपण काय विचार करतो व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता डिस्प्लेसमेंट काय झालं असं जरी गेली असेल ती तर डिस्प्लेसमेंट काय आहे स्कूल पासून तिचं 1300 आहे. दॅट इज 1300 डिवायडेड बाय 29 आणि ते समथिंग येते आपलं काय 44.83 मीटर पर मिनिट. आता याला आपण सेकंदात करू शकतो. तर हे जर बघितलं तर या ठिकाणी तुमच्या काय लक्षात येईल की स्पीड आणि व्हेलॉसिटी हे सेम नाहीत कारण त्यांचे स्ट्रेट लाईनमध्ये सेम डिरेक्शनमध्ये नाहीत. म्हणून या अशा वेळेस व्हेलॉसिटी आणि स्पीड हे वेगवेगळे येऊ शकतात. ठीक आहे. आता त्यानंतर दुसरा एक कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे की व्हेलॉसिटी डिपेंड कशावर आहे. स्पीड आणि डायरेक्शनचा परिणाम काय होतो व्हेलॉसिटीवर. आता व्हेलॉसिटी डिपेंड्स अपॉन velocity depends upon speed and direction. यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये 3 फिगर दिलेले आहेत. ते मी फिगर तुम्हाला इथं दाखवतो. तुम्ही जेव्हा हे व्हिडिओ पाहता तेव्हा ही फिगर हे पहा. तर या फिगरमध्ये पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला काय दाखवलेलं आहे एक मोटर बाईक जो आहे तो स्ट्रेट लाईन चालवत आहे. दुसऱ्या याच्यामध्ये तो गोल गोल असा फिरत आहे म्हणजे राऊंड घेत आहे. आणि तिसऱ्या याच्यामध्ये जो रेसर दाखवलेला आहे बाईक रेसर्स जे आहेत ते डायरेक्शन सुद्धा चेंज करतात आणि स्पीड सुद्धा चेंज करतात. तर या ठिकाणी काय आपल्याला दिसून येते ते 3 पॉईंट्सचे आपण तयार समजून घेणार. आता इथं फर्स्ट याच्यामध्ये काय आपल्याला लक्षात येते बघा. पहिल्या याच्यात आपण बघितलं की स्ट्रेट जात आहे मोटर जो बाईक चालवत आहे तो स्ट्रेट जात आहे. म्हणजे या ठिकाणी आपण फक्त काय केलेलं आहे चेंजिंग स्पीड बट डिरेक्शन कॉन्स्टंट किंवा सेम. या पहिल्या ह्याच्यामध्ये आपण स्पीड बदललेली आहे परंतु डिरेक्शन ही सेम ठेवलेली आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये दुसरा जो आहे याच्यामध्ये काय होते चेंजिंग डिरेक्शन बट स्पीड सेम. आणि तिसरं जे आहे या ठिकाणी आपण चेंजिंग स्पीड as well as direction.
म्हणजे velocity depends upon the speed and direction and it changes with changing speed but direction same, changing direction but speed same and changing speed as well as direction. या तिन्ही बाबतीमध्ये वेलॉसिटीवर परिणाम होतो, वेलॉसिटी चेंज होते, हे आपल्याला इथं दिसून आलं. तर अशा पद्धतीनं आपण हे बघितलं आणि त्याच्यामध्ये इथे एक ऑलवेज रिमेंबर मध्ये एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्या सांगितलेला तो मी इथं परत सांगतो. द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर स्पीड ॲज द डिस्टन्स अपॉन टाइम वॉज गॅलिलिओ. गॅलिलिओने हे पहिल्यांदा मेजर केलेलं आहे. तर आजच्या तासाला आपण इथेच थांबू, पुढे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहू. थँक्यू.